माहिती थोडी चुकीची आहे। ह्याच्या अगोदर हेच खातं माझे वडील सन्मान्य राणे साहेबांनी 95च्या शिवसेना BJPच्या सरकारमध्ये त्यांना मत्स्य आणि बंदरे खात्याची दोन्ही खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती। आता ही खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठांना मनापासून मी आभार मानतो की माझ्या खांद्यावर एवढ्या दोन मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी आज टाकलेली आहे। या दोन्ही खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीचा तर विकास निश्चित पद्धतीने होईल। किनारपट्टीकडे राहणारे आमचे मच्छीमार बांधव आहेत, त्यांचे कुटुंब आहेत, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित पद्धतीने फायदा होईल। बंदर या खात्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राकडे येणारा रोजगार उद्योग ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याची फार मोठी संधी या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे। वाढवण बंदर जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याही गोष्टीला हातभार लावण्याचं काम किंवा संधी ही मला ह्या निमित्ताने भेटलेली आहे। म्हणून या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन। सर, आज पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही आढावा बैठक देखील घेतली आहे, नेमकी काय आढावा बैठक? एकंदरीत दोन्ही खात्यामध्ये नेमकं काय चाललं आहे, आपण कुठून सुरुवात करायची आणि मागचा प्रवास कुठपर्यंत आलेला होता, या सगळ्या गोष्टीचा आढावा ह्या निमित्ताने मी घेतलेला आहे। शेवटी पुढे प्रवास करण्याच्या अगोदर नेमकं आता परिस्थिती काय आहे, आपल्याला कुठली मदत पाहिजे, आपण या खात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी या खात्यामध्ये अजून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना काय मदत हवी आहे, काही गोष्टी निर्णय घेण्यामध्ये काही उशीर झालेले आहेत, काही प्रस्ताव रेंगाळलेले आहेत, त्याला चालना मी माझ्या माध्यमातून कसा देऊ शकतो मंत्री म्हणून या खात्याच्या, त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली। माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे। त्यांना काही गोष्टी मला जे अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे। दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहे, ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते। एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा, ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहेत। विकास करत असताना सागरी सुरक्षा ही फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे। किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह, 26/11 सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे, ज्याच्यामुळे आपण सगळेच हादरलो होतो। आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ॲक्टिव्हिटीज करतात, व्यवहार करतात, ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते, प्रश्न निर्माण होऊ शकतात। तर ह्या सगळ्या पद्धतीची जी अतिक्रमणं आहेत, काही ज्या अशा ॲक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का, ह्या काही गोष्टी आहेत। मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी काय मानसिकता आहे, माझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि टाईम बाउंड काम, काळात विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे, या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत। सर, काही दिवसापूर्वी समुद्रात बोट बुडून प्रवाशांचा मृत्यू झालेला होता, अनेक उणिवा आलेल्या होत्या, या संदर्भातली आज काही चर्चा झाली का? या संदर्भात नक्की झाल्या। शेवटी जसं तुम्हाला बोललो, विकास करत असताना सुरक्षता आणि अशा चुका होता कामा नये ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवणं। गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या सगळ्या भागामध्ये कसं लायसन्सेस ज्या एकाच विशिष्ट लोकांना दिले गेलेले आहेत आणि मग ते लायसन्सेसच्या खरंच अधिकृत आहेत का, कागदपत्र तपासले गेलेले आहेत का, आणि लायसन्सेस देण्याचे सोर्स कुठले आहेत, या सगळ्या बाबतीवर आमची चर्चा झालेली आहे। माझं म्हणणं आहे की अशा घटना ज्याच्यामुळे लोकांचं आयुष्य संपेल असं कमीतल्या कमी झाल्या पाहिजे, त्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहोत। काही विकासात्मक चांगले प्रकल्प म्हणजे तारापूर ॲक्वेरियमसारखे काही आता ज्यांना आपल्या सगळ्यांचं एक वेगळं भावनिक नातं आहे, त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो का, नवीन आंतरराष्ट्रीय पातळीचे कन्सल्टंट आणून एक काहीतरी वेगळं, नुसतं मुंबईमध्ये नाही
जेणेकरून पर्यटन राज्यभर या बाबतीमध्ये कसं वाढेल त्याही बाबतीची चर्चा झालेली आहे. सर, स्वतः ग्राउंडवर जाऊन या संदर्भातला ऍक्शन प्लॅन बघण्याचा आपला काही मानस असेल का, की ज्या पद्धतीनं किनारपट्टीवर लोक वाढत आहेत किंवा जसं आपण म्हणालो की जिहादी ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आहेत, तुम्ही स्वतः तिथे जाणार? बघा, शेवटी मी ग्राउंडचाच कार्यकर्ता आहे, ज्याला मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर लेवलपासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हेच सांगितले की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे. सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजेत. त्या सरप्राईज व्हिजिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ॲक्शन झालं पाहिजे. म्हणून सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखानी वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे. कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे. गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे. आज निवड फक्त 5च आहेत. पूर्ण किनार 720 स्क्वेअर मीटर ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त 5च आहेत. ह्या पुरेशा नाहीत, आम्हाला वाढवायच्या आहेत. आम्ही त्या वाढवून घेणार, जेणेकरून उद्या कुठली घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे, स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे. बाहेरून येणाऱ्या ह्या बोटी आहेत, ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत, ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे. आणि तो कायदाच आहे. कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही. कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे. ज्या अर्थी ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार, LED फिशिंगवाल्यांना लागणार. पण प्रत्येक जिल्हा, रायगड, मुंबई म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ह्या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. कुठे पर्सनेट चालतात, कुठे मिनी पर्सनेट चालतात. आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते. प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे, वाढलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं होतं. कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार. मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते, तुम्ही ओव्हरऑल आढावा घेतलेला आहे. मात्र जे की किनारपट्टी आहे तिथून पॅसेंजर बोटी चालतात त्यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याचा एक प्रकार सातत्यानं समोर आलेला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली तेव्हापासून काही खबरदारी आपण घेतोय. त्याचा एक आढावा मी त्यांना मला द्यायला सांगितलं. आता त्या लाकडी बोट्या आहेत, आता त्या किती कॅपॅसिटीच्या आहेत, किती लोक त्यांना ॲक्च्युअल घेतली पाहिजे आणि ते किती. कधी कधी काय होतं, तुम्ही उदाहरण टॅक्सीमध्ये माहिती आहे ना, 4 लोकांची 5 लोकांची टॅक्सी असतात पण 10 लोक कोंबले जातात. अशा त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुर्घटना वाढतात. म्हणून ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे, काही आधुनिकरण त्याच्यामध्ये करू शकतो का, पण त्यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घ्यायला लागेल. ज्या आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने त्या गोष्टी चालवत होत्या त्या लोकांना पण विश्वासात घेऊन आधुनिकरणकडे काही गोष्टी करू शकतो का, जेणेकरून त्यांनाच जास्त चांगल्या त्यांचाच आर्थिक विकास होईल. या सगळ्या बाबतीमध्ये आमची इंटरनल चर्चा झालेली आहे. आता त्या टप्प्यावर ते लोक मला माहिती सादर करतील. मग एकंदरीत फडणवीस साहेबांना, CM साहेबांना आणि दोन्ही DCMना विश्वासात घेऊन त्या वेळेचे निर्णय घेतले जातील. सागरी मार्गावरील अवैध वाहतूक ज्या पद्धतीनं होते ते काही राजकीय हस्तक्षेप देखील येताना बघायला मिळतात आणि तसं कारणही दिलं जातं. मग अशा वेळेस आपला मंत्र्याला बघून राजकीय हस्तक्षेप होणार नाही, त्याची काळजी माझी आहे. काही सहन करणार नाही. सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही तडजोड केले जाणार नाही. कोण कोणाचा माणूस आहे, कोण त्याच्यामुळे त्याला सोडा असं कुठेही होणार नाही. सुरक्षावर कुठली तडजोड होणार नाही. त्याच्यावर तुम्हाला माझ्या शब्दापलीकडे कृतीतून माझं काम दिसेल. हिंदी में जाना चाहिए. आज आपने चार्ज लिया है, विकास के साथ साथ सुरक्षा, सरहद की सुरक्षा कितना अहम होगा आपके स्टेट में? विकास जितनी ही महत्वपूर्ण सरहद की सुरक्षा है, क्योंकि हमारे यहाँ कई जो टेररिस्ट अटैक हुए हैं 26/11 जैसे, वो सरहद के माध्यम से हुए हैं. वो सारी चीज़ें हमारे पास इतिहास है, इंफॉर्मेशन है किस तरीके से वो सारी चीज़ें हुई. ये सारी एक्टिविटीज़ जो जिहादी माइंडसेट के जो लोग जो हमारे किनारपट्टी के पास रहते हैं, जो खुद को फिशरमैन बताते हैं मगर उनका इंटेंशन कुछ अलग होता है, उनको करना कुछ और होता है. उनको हमारे लोकल फिशरमैन का सहारा लेके, फिशिंग का सहारा लेके उनको अपने टेररिस्ट एक्टिविटीज़
और हमारे देश विरोधी और राज्य विरोधी एक्टिविटीज़ को उनको आगे चलाना होता है, वो सारे एलिमेंट्स को आइडेंटिफाई किया जाएगा, वो सारों की लाइसेंसेस चेक की जाएगी, किसके नाम पे बोट है, वो एक्चुअली उसके नाम पे बोट थी क्या या दूसरे के नाम पे बोट दिखा के वो बोट चला रहे हैं, वो बोट का यूज़ जिसके लिए दिया था उस चीज़ के लिए हो रहा है क्या। CRZ के जगहों पे बहुत सारी इलीगल स्ट्रक्चर्स खड़े हुए हैं, वो सारे इलीगल स्ट्रक्चर्स को वापस एक बार उसका रिव्यू लिया जाएगा। जो कोई भी लॉ के बाहर, कानून के बाहर कुछ भी चीज़ें ये इसके शरत पे अगर होती रहेगी, वो सारी चीज़ों को रोक दिया जाएगा। इस तरीके का चर्चा हमारे सारे ऑफिसर्स के साथ, ब्यूरोक्रेट्स के साथ मेरी हुई है। हमारा कई एक एक्शन प्लान शुरू हुआ, मतलब हम लोगों ने तय किया है, उस माध्यम से हम हमारा काम शुरू करने वाले हैं। पिछले कुछ वर्षों में हमने देखा है समुद्र किनारों पर खास तौर पर वर्ग विशेष की तरफ से धार्मिक स्ट्रक्चर्स खड़े किए गए हैं, जिसे अब तक नजरअंदाज। जो इलीगल स्ट्रक्चर्स होंगे वो किसी की भी धर्म के होंगे, वो सारे के सारे इलीगल स्ट्रक्चर्स किनार पट्टी और ये जो शरत, वो सारे के सारे निकालने जाने की तैयारी हमारी है। सबको स्टडी किया जाएगा, किसी को भी इलीगल स्ट्रक्चर्स किसी भी तरीके होंगे वो रखी जाएंगे नहीं। इसके अलावा जो हाल ही में बोट हादसा हुआ था, उस दौरान पता चला कि कई जो बोट ऑपरेटर्स हैं वो कई बार जो नियमों को उल्लंघन करते, लेकिन लाइसेंसेस कैसे इशू उस बारे में क्लैरिटी नहीं। क्या आपने आज जब रिव्यू लिया तो ये चीजें भी चर्चा में? इसलिए उसको स्टडी किया जाएगा कि लाइसेंसेस किसने दिया है, कितने साल से वो लाइसेंसेस है, वो लाइसेंस की ड्यूरेबिलिटी कितनी थी, लिमिटेशंस कितना था, तो भी अगर वो आदमी के पास लाइसेंस है क्या, एक लाइसेंस कितने लोगों को मिल रहा है, कैसे दिया जा रहा है, वो सारी की स्क्रूटनी करने के लिए मैं उनको कहा है। मेरे को एक डिटेल्ड रिपोर्ट मेरे पास आएगा जिसके बाद हर एक को उसका शेवटी क्या, वो एम्प्लॉयमेंट का आखिर क्या, उसका एम्प्लॉयमेंट का वो बहुत बड़ा साधन है, मगर एम्प्लॉयमेंट के नाम पे अगर दादागिरी की जा रही है, जो मैंने सुना है थोड़ा गेटवे ऑफ इंडिया पे हो रही है, वो सारी चीज़ें मेरे कान पे आई है। सिर्फ अभी उसको डिपार्टमेंट के माध्यम से उसको एग्जीक्यूट करके उस तरीके का एक्शन लिया जाएगा जिसके सबको उसका फ़ायदा होना चाहिए ना। एक किसी का मोनोपोली कोई सहन करने का कोई कारण नहीं है, उसके वजह से सिक्योरिटी भी कॉम्प्रोमाइज़ हो जाती है कि एक ही लोगों को अगर आप सारी लाइसेंसेस देंगे, वो बोलेंगे उसी को अगर लाइसेंसेस देंगे तो सिक्योरिटी कॉम्प्रोमाइज़ होती है, वो हमारा डिपार्टमेंट सहन नहीं करेगा। इसके अलावा आप मुख्यमंत्री फडणवीस साहब ने वादा किया था कि अवैध बांग्लादेशी जो रहते हैं उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। पिछले 2 दिन से हम देख रहे हैं महाराष्ट्र के कई इलाकों से बांग्लादेशियों के खिलाफ एक्शन शुरू हो गया, इस बारे में बताइए। वही हमारे जो किनार पट्टी के ऊपर जितने इलीगल बांग्लादेशी रोहिंगे जो हमारे देश के नहीं हैं, जिनको इधर रहने का अधिकार नहीं है, जो मच्छीमारी के नाम पे, फिशिंग के नाम पे हमारे देश के सिक्योरिटी को कॉम्प्रोमाइज़ करने की कोशिश कर रहे हैं। आखिर में 26/11 का जो अटैक हुआ था उसका सपोर्ट इंटरनली से भी मिला रहेगा ना, उनको इनपुट इंटरनली भी मिला रहेगा। वो सारे एलिमेंट्स को आइडेंटिफाई करने का काम हम लोग करेंगे, वो सारी इन्फॉर्मेशन होम डिपार्टमेंट और हमारे मुख्यमंत्री साहब को देंगे, और वो सारे एलिमेंट्स हमारे सी शोर पे दिखने नहीं चाहिए। उसके लिए जो एक्शन लेना हो, जितनी भी ताकत लगाना हो, उसके लिए हम लोग तैयार हैं। इसके अलावा एक सियासी सवाल अगर आप जवाब देना चाहें तो। जिहादी मुक्त हमारा किनार पट्टी आपको आने वाले दिनों पे दिखेगा। इसके लिए एक सियासी सवाल है, आप जिस तरह दालन दिए गए उस तरह से घर जो सरकारी आवास है वो आवंटित किए गए, लिस्ट आई है, तो जो शिवसेना है उनके कुछ नेताओं को, मंत्रियों को फ्लैट दिए गए, वो काफी नाराज, उनका कहना है कि वो सब मेरा सवाल नहीं है। हम लोग को जहाँ काम करने को बोला है हम लोग ने काम करने को शुरू किया है। आखिर में काम इम्पोर्टेंट है। कई लोगों, कोई ग्रामीण भाग के जो मंत्री है उनको शायद घर उनके हिसाब से, वो आप हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्री वो विषय सॉल्व करेंगे। वो मेरा काम, वो जवाब मेरा, इस सवाल का जवाब देना मेरा काम नहीं है। सर, भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी चार्ज घेतलेला आहे, कामाला सुरुवात केली, मात्र शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी अजूनही सुरुवात केली नाही, कुठेतरी नाराजी पाहायला मिळते घरांपासून बंगल्यापासून। बघा, तो विषय माझा नाही, शेवटी तो विषय हाताळण्याचं काम सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि तुम्हाला समर्पित उत्तर पण तेच देऊ शकतात। सर, एकूणच या मंत्रिमंडळावरून छगन भुजबळ नाराज असल्याचं बघायला मिळतं, त्यांची नाराजी कशी दूर होणार? आमचे सागरचे बॉस भेटलेले आहेत, जे आता वर्षाचे बॉस झालेले आहेत आणि महाराष्ट्राचे बॉस झालेले आहेत, आणि आमच्या बॉसकडे विषय गेल्यानंतर तो निश्चित पद्धतीने त्याला
उत्तर आणि चांगला रिझल्ट येतो, म्हणून तुम्ही वाट पहा. ये चीज संजय नहीं बता रही है सर, पर का सर, संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की मोदी हे स्वतः लोकसभेमध्ये बहुमताने आलेले नाहीये, ते कुबड्यांवर आहेत, त्यांच्या कुबड्या कधी पडू शकतात. ज्या संजय राजाराम राऊतचा आज पक्ष स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही आणि त्याचा स्वतःचा मालक पण शारीरिक पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही, त्यांनी कुबड्यांची भाषा करू नये. शिवसेना किंबहुना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊनच झालेले, स्वतःच्या ताकदीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले नव्हते. म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्यांची भाषा करण्यापेक्षा स्वतःच्या मालकाची अवस्था पहिलं पहा, ती सहानुभूती त्यांना दाखवा आणि मग नंतर कुबड्यांची भाषा करा. कुबड्यांचा मुख्य कॉन्ट्रॅक्टच मातुश्रीवर दिलेला आहे, मेन डिस्ट्रीब्युटरच तिथे बसतो. राहुल गांधी आले होते, ते परभणीत मात्र बीडमध्ये जाण्यात आलं. हो, शेवटी बघा, राहुल गांधींना आपल्या देशाला, जे आमचे फडणवीस साहेब बोलले तेच बरोबर आहे, राहुल गांधींना ह्या देशामध्ये जातीमध्ये भांडण लावणं हे त्यांना मुख्य कॉन्ट्रॅक्ट किंवा सुपारीत त्यांनी घेतलेली आहे. त्यांना हिंदूंना विभागणं, हिंदूंना आपसात भांडण करत राहणं, हिंदूंना आपापसात करून ह्याला प्रोत्साहन देणं हे राहुल गांधींनाचा मेन कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि म्हणूनच तुम्हाला ते इथे काय गेले नाही, तिथेच काय गेले, कारण का मुळामध्ये त्यांना या हिंदू राष्ट्रामध्ये फूट पाडायची आहे. त्यांना मिरची लागलेली आहे की हिंदूंनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये मतदान कसं केलं, हिंदू एकत्र कसे येऊ शकतात. कधी मुसलमान समाजामध्ये पण तेवढ्याच जाती आहेत, जेवढे हिंदू समाजामध्ये जाती आहेत तेवढेच मुसलमान समाजामध्ये जाती आहेत. पण कधी राहुल गांधींनी मुसलमान समाजामधल्या जातींबद्दल उल्लेख करताना तुम्हाला दिसलेला आहेत का? पण हिंदूंना कसं वेगवेगळ्या जातींमध्ये विभाग करायचा, कसं तोडायचं, हे एक कलमी कार्यक्रम गांधी आडनाव असल्यामुळे ते करतायत. हिंदी में राहुल गांधी आरोप लगा रहे हैं बीड का एक मुद्दा सोमवंशी जी की हत्या जो है बीजेपी सरकार ने कराई, पुलिस ने इसलिए देखिए, राहुल गांधी जी का इंटेंशन ही वो है, राहुल गांधी जी का मेन एजेंडा ही है कि हमारे हिंदू राष्ट्रों को, हमारे हिंदू समाज को किस तरीके से जाति में डिवाइड करना, ये उनका मेन एजेंडा है. उनको सुपारी इस नाम की मिली है. कभी मुस्लिम समाज में जितने जातियां हैं उस बारे में कभी राहुल गांधी को बात करते हुए दिखा है क्या? कभी पसमंदा समाज के, मुस्लिम धर्म में पसमंदा समाज है, वो उस पसमंदा समाज के ये है 5 जरूरत है, उस बारे में कभी राहुल गांधी को बात करते हुए आपने देखा है क्या? उनको मिर्ची लग गई है कि हिंदू समाज ने साथ में आके महाराष्ट्र में हिंदुत्व के नाम पे मतदान कैसे किया. उस वजह से कांग्रेस और उनके साथियों की नींद उड़ चुकी है इंडी गठबंधन की. इसलिए अभी महाराष्ट्र में आके और कैसे जाति में झगड़ा लगा सकते, वही राहुल गांधी करते आए हैं. मगर उनको ये समझ में नहीं आया कि हमारे देश ने और हमारे महाराष्ट्र ने हमारे पीएम मोदी जी का एक है तो सेफ है ये नारा स्वीकारा है, और इसके ये कितना भी वो कोशिश करेंगे तो भी हम एक है, इसलिए हम सेफ है. मुख्यमंत्री रहते हुए गृह मंत्रालय उनके अंडर है, उनकी जो है गलतियों की वजह से ये मौत हुई, उसके लिए वो जिम्मेदार है सर राहुल गांधी स्टेट. देखिए, राहुल गांधी जी ने पहले हम उनके खुद के जिधर मुख्यमंत्री है, कांग्रेस के मुख्यमंत्री है, उनके स्टेट में क्या लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति है, उदाहरण तेलंगाना जैसे, उस पर जरा थोड़ा ध्यान देना चाहिए. खुद के घर पे आग लग चुकी है और इसलिए उन्होंने दूसरे घर में झांकने का काम राहुल गांधी ने नहीं करना चाहिए. पहले उनके कांग्रेस लेड स्टेट में क्या परिस्थिति है लॉ एंड ऑर्डर का, उसका थोड़ा इन्फॉर्मेशन लेना चाहिए. बीडच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांनी आता उघडपणे आरोप करायला सुरुवात केलेली आहे. वाल्मिक कराड याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शेवटी सुरेश धस हे ज्येष्ठ आमचे सदस्य आहेत. त्यांनी जे काय आरोप केले ते त्यांच्या माहितीनुसार केलेले आहेत. मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. ते दुसरं एक असं एक वक्तव्य करतायत की बीडचं पालकमंत्रीपद ना पंकजा मुंडेंना देण्यात यावं ना धनंजय मुंडेंना. ते मुख्यमंत्री शेवटी तो डिपार्टमेंटच माझा नाही. माझा डिपार्टमेंट फिशरीज आणि पोर्ट आहे. ज्यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे त्यांना विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.